नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या MPSC टाइम्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022 STIचा जो पेपर झालेला होता, पेपर क्रमांक 2, हा जो पेपर झालेला होता हा 14 ऑक्टोबर 2023 रोजी झालेला होता। ठीक आहे, ही 2022 चीच मुख्य परीक्षा आहे, पण ती 14 ऑक्टोबर 2023 ला जी होती ती झालेली होती। तर ह्या पेपरमध्ये आपल्याला आता अर्थशास्त्र या विषयाचं विश्लेषण जे आहे, म्हणजे ह्या पेपरमध्ये जे प्रश्न विचारलेले होते त्याचं विश्लेषण त्याचं डिटेलमध्ये बघायचं आहे। ठीक आहे, तर प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला 5 ते 10 प्रश्नाचं विश्लेषण मी सांगेन, त्याच्यामुळे केअरफुली तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। अर्थशास्त्रामधले काही महत्त्वाचे कीवर्ड जे असतील ते तुम्हाला येतील, त्याच्यामुळे डिटेलमध्ये व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ सगळे बघत चला। तर आता सुरुवात करूया। तर प्रश्न असा विचारलेला होता की आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या 2018च्या अहवालानुसार भारतामध्ये जगातील किती टक्के बेरोजगारी लोकसंख्या आहे। ठीक आहे, अकॉर्डिंग टू इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन रिपोर्ट 2018 इंडिया हॅज व्हॉट पर्सेंट ऑफ वर्ल्ड अनएम्प्लॉयड पॉप्युलेशन। ठीक आहे, वर्ल्ड्स अनएम्प्लॉयड पॉप्युलेशन। ठीक आहे, तर हे आपल्याला विचारलेलं होतं। तर आंतरराष्ट्रीय श्रम संघटना, आता इथं बघा काय काय कीवर्ड आलेत, आधी ते बघून घ्यायचं। आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचा बद्दल ह्याच्यामध्ये माहिती आहे। जर तुम्हाला आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेची माहिती माहीत असेल तर बऱ्यापैकी हे प्रश्न जे आहेत ते सुटू शकतात। हे 2018च्या अहवालानुसार, म्हणजे त्या आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचे अहवाल कुठले कुठले असतात हे आधी तुम्हाला माहीत असलं पाहिजे। ठीक आहे, प्लस बेरोजगार आहे, म्हणजे बेरोजगार हा चॅप्टर जो इकॉनॉमिक्समधला आहे त्याच्याशी रिलेटेड सुद्धा हा प्रश्न आहे। तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आपण आधी बघून घेऊया। तर याचं जे उत्तर आहे ते आहे 9.49%। आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचा 2018चा जो अहवाल आला होता, तर यानुसार भारतामध्ये जगातील 9.49% बेरोजगार लोकसंख्या आहे। ठीक आहे, तर आता आपण आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेची माहिती आपण एक बघून घेऊया। तर बघा, आंतरराष्ट्रीय श्रम संघटना किंवा त्याला आंतरराष्ट्रीय कामगार संघटना असं देखील याला म्हटलं जातं। ठीक आहे, इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन म्हणजे ILO। तर या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं 2019 मध्ये 100वा वर्धापन दिन जो आहे हा त्यांनी साजरा केलेला होता। ठीक आहे, ही एकमेव त्रिपक्षीय UN एजन्सी आहे, म्हणजे युनायटेड नेशनची ही एकमेव त्रिपक्षीय काय आहे, एक एजन्सी आहे। हे याच्यामध्ये एकूण 187 सदस्य देश आहेत। या आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेची सदस्य संख्या किती आहे, 187 आहे। जी काय करते, 187 सदस्य राज्यातील सरकारे, नियोक्ते आणि कामगारांना एकत्र आणते, कामगार मानके सेट करण्यासाठी, धोरणे विकसित करण्यासाठी आणि सर्व महिला आणि पुरुषांसाठी सभ्य कामगारांना प्रोत्साहन देणारे कार्यक्रम तयार करते। ठीक आहे, तर ही ILO एजन्सी जी आहे, आंतरराष्ट्रीय श्रम संघटना, ही काय करते, राज्यातील सरकारे असतील, नियोक्ते असतील आणि कामगार असतील यांना एकत्र आणते आणि कामगार मानके सेट करण्यासाठी, धोरणे विकसित करण्यासाठी आणि सर्व महिला आणि पुरुषांसाठी सभ्य कामांना प्रोत्साहन देण्याचे कार्यक्रम तयार करण्यासाठी ही संघटना काम करत असते। आता आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचा इतिहास बघायचा झाला तर ही लीग ऑफ नेशनची एक संलग्न एजन्सी म्हणून वर्सायच्या तहाने 1919 मध्ये स्थापन झालेली होती, म्हणून 2019 मध्ये आपण तिचा 100वा वर्धापन दिन जो आहे हा साजरा केलेला होता। ठीक आहे, तर ही लीग ऑफ नेशनची संलग्न एजन्सी वर्सायच्या तहाने जी होती ती स्थापन झाली होती। 1946 मध्ये संयुक्त राष्ट्राची ही पहिली संलग्न विशेष एजन्सी बनली, 1946 मध्ये। तर या ILOचं जे मुख्यालय आहे ते आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी। याचं मुख्यालय कुठे आहे, जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे। याचं मिशन काय आहे, सार्वत्रिक आणि शाश्वत शांततेसाठी सामाजिक न्याय आवश्यक आहे, असे या स्थापनेचं मिशन आहे। म्हणजे ILOची जी स्थापन झाली, ही कुठल्या मिशनद्वारे स्थापन झाली, तर सार्वत्रिक आणि शाश्वत शांततेसाठी सामाजिक न्याय जो आहे हा आवश्यक आहे उद्देशातून ही ILO जी आहे ती स्थापन झाली। आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता प्राप्त मानवी आणि कामगार हक्कांना ती प्रोत्साहन देते आणि या ILOला 1969 जे आहे, 1969 या साली नोबेल शांतता पारितोषिक देखील या संघटनेला जे आहे हे मिळालेलं आहे। तरी माहिती तुम्ही लक्षात ठेवा, इम्पॉर्टंट माहिती आहे। तर ILOची रचना किंवा स्ट्रक्चर ऑफ ILOचं जर बघायचं झालं तर सरकार, नियुक्ती आणि कामगार प्रतिनिधी यांचा समावेश असलेल्या एकूण 3 मुख्य संस्थांद्वारे ILO आपले काम जे आहे ते पूर्ण करत असते। कुठले 3 याच्या संस्था आहेत, तर एक आहे ती आंतरराष्ट्रीय कामगार परिषद, इंटरनॅशनल लेबर कॉन्फरन्स, दुसरी आहे नियामक मंडळ, गव्हर्निंग बॉडी, आणि तिसरी आहे आंतरराष्ट्रीय कामगार कार्यालय, इंटरनॅशनल लेबर ऑफिस। अशा एकूण 3 मुख्य संस्थांद्वारे ILO जे आहे ते आपलं काम जे आहे ते पूर्ण करत असतं। ठीक आहे, आणि याच्यामध्ये सरकार, नियुक्ते आणि कामगार प्रतिनिधी यांचा याच्यामध्ये समावेश असतो। आता ILOची कार्य कुठली आहेत किंवा द फंक्शन्स ऑफ ILO कुठले कुठले असतात, तर सामाजिक आणि कामगार समस्यांचे निराकरण करण्यासाठी निर्देशित समन्वित धोरणे आणि कार्यक्रमाची निर्मिती करणं, अधिवेशने आणि शिफारशींच्या स्वरूपामध्ये आंतरराष्ट्रीय कामगार मानकांचा अवलंब आणि त्यांच्या अंमलबजावणीवरती नियंत्रण ठेवणं, सामाजिक आणि कामगार समस्यांचे निराकरण करण्यासाठी सदस्य राज्यांना सहाय्य करणं आणि मानवी हक्क संरक्षण याच्यामध्ये काम करण्याचा अधिकार, संघटनेचे स्वातंत्र्य, सामूहिक वाटाघाटी, सक्तीच्या श्रमापासून संरक्षण, भेदभावापासून संरक्षण इत्यादी जे संरक्षण जे आहे यासाठी मानवी हक्क संरक्षण याच्यामध्येच हे फंक्शन जे आहे ते मोडतं आणि अशा प्रकारचं काम हे ILO जे आहे करत असतं।
आता भारत आणि ILOचा कसा संबंध आहे, तर भारत जो आहे हा ILOचा म्हणजे आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेचा संस्थापक सदस्य आहे भारत जो आहे तो, आणि तो 1992 पासून ILO या नियामक मंडळाचा स्थायी सदस्य देखील आहे. ठीक आहे, 1922 पासून लक्षात ठेवायचं आहे. तर भारतात पहिले ILO कार्यालय जे आहे हे 1928 मध्ये सुरू झालं. कधी सुरू झालं? 1928 मध्ये सुरू झालं. भारताने 8 कोर मूलभूत ILO करारपैकी एकूण 6 करार जे आहेत ते भारताने मंजूर केलेले आहेत. याच्यामध्ये सक्तीचे कामगार करार, सक्तीचे कामगार करार रद्द करणे, समान मोबदला करार, भेदभाव किंवा रोजगार व्यवसाय विषयीचा करार, किमान वय नियम आणि बाल कामगार कराराचे सर्वात वाईट प्रकार, असे एकूण 8 जे ILOचे कोर मूलभूत करार असतात त्यापैकी 6 करार जे ते भारताने मंजूर केलेले आहेत. तर त्यामधले आहेत सक्तीचे कामगार करार असतील, सक्तीचे कामगार करार रद्द करण्याच्या बाबतीत असेल, समान मोबदला करार असेल, भेदभाव करार असेल, किमान वय नियम असेल किंवा आणि बाल कामगार कराराचे सर्वात वाईट प्रकार असतील. असे एकूण 8 करार जे असतील, 8 पैकी 6 करार जे ते भारताने मंजूर केलेले. तर अशा प्रकारचा संबंध जो आहे भारताचा या आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेशी निश्चितच आहे. त्याच्यानंतर भारताने 2 मूलभूत अधिवेशनांना मान्यता दिलेली नाही. आता बघा काय केलेलं नाही भारताने 2 मूलभूत अधिवेशनांना मान्यता दिलेली नाही, जसं की संघटनेचं स्वातंत्र्य आणि संमेलन आयोजित करण्याच्या अधिकाराचे संरक्षण 1948 क्रमांक 87 आणि संघटित करण्याचा अधिकार आणि सामूहिक सौदेबाजी अधिवेशन 1949 क्रमांक 98 असे एकूण 2 मूलभूत अधिवेशनं असतील ह्या ILO मध्ये. तर या अधिवेशनांना भारताने जे आहे ते मान्यता दिलेली नाही. एक म्हणजे संघटनेचं स्वातंत्र्य, संमेलन आयोजित करण्याच्या अधिकाराचं संरक्षण 1948 क्रमांक 87 आणि संघटित करण्याचा अधिकार आणि सामूहिक सौदेबाजी अधिवेशन 1949 क्रमांक 98. ILOच्या अधिवेशन क्रमांक 87 आणि 98 ला मान्यता न देण्याचं मुख्य कारण म्हणजे सरकारी नोकरांवरती लादलेले काही निर्बंध. तर या अधिवेशनांच्या मंजुरीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांना काही अधिकार प्रदान करणे समाविष्ट आहे जे वैधानिक नियमानुसार प्रतिबंधित आहेत. म्हणजे संप करण्याचा अधिकार, सरकारी धोरणावर उघडपणे टीका करणे, मुक्तपणे आर्थिक योगदान स्वीकारणे, मुक्तपणे परदेशी संस्थांमध्ये सामील होणे. तर ही जी काही कारणं आहेत त्याच्यामुळे भारताने ज्या त्या ILOच्या एकूण 2 अधिवेशनं किंवा करार जे असतील त्यांना मान्यता दिलेली नाही. एक म्हणजे एकूण जे 8 तुम्हाला सांगितले होते तर 8 मधल्या 6 ना मान्यता आहे. मात्र हे जे 2 आहेत, संघटनेचं स्वातंत्र्य आणि संमेलित आयोजित करण्याचे अधिकार संरक्षण 1948 क्रमांक 87 आणि संघटित करण्याचा अधिकार आणि सामूहिक सौदेबाजी अधिवेशन 1949 क्रमांक 98 यांना भारताने मान्यता दिलेली नाही. त्याची कारणं आपल्याला दिलेली आहेत की संप करण्याचा अधिकार, सरकारी धोरणावर उघडपणे टीका करणे, मुक्तपणे आर्थिक योगदान स्वीकारणे, मुक्तपणे परदेश संस्थांमध्ये सामील होणे जे वैधानिक नियमानुसार कशात प्रतिबंधित आहेत. त्याच्यामुळे भारताने यांना मान्यता जी आहे ती दिलेली नाही. आता नियामक मंडळाचा जर विचार केला गव्हर्निंग बॉडीचा, तर श्री अपूर्व चंद्रा हे जे सचिव होते कामगार आणि रोजगाराचे, यांचे ऑक्टोबर 2020 ते जून 21 या कालावधीसाठी ILOच्या नियामक मंडळाच्या अध्यक्षपदी जी होती ही निवड झाली होती अपूर्व चंद्रा यांची. ठीक आहे, तर हे लक्षात ठेवा. नंतर नियामक मंडळ जे आहे ते हे नियमन मंडळ जे आहे हे ILOची सर्वोच्च कार्यकारी संस्था असते जी धोरणे, कार्यक्रम, अजेंडा, बजेट ठरवते आणि महासंचालकांची निवड करते. इतर हे ILO हे नियमन मंडळ जे आहे ते जिनिव्हा या ठिकाणी भेटत असतं आणि वर्षातून 3 वेळा या नियमन मंडळाची जी बैठक आहे या जिनिव्हामध्ये होत असते, एकूण 3 वेळा. ठीक आहे, तर हे गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. ILOचे कुठले प्रकाशन आहेत तर जागतिक रोजगार सामाजिक दृष्टिकोन, जागतिक रोजगार आणि सामाजिक दृष्टिकोन, वर्ल्ड एम्प्लॉयमेंट, म्हणजे याच्यामध्येच त्यांनी सांगितलं होतं की जवळपास 9.49% बेरोजगारी जी आहे या आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेच्या अहवालानुसार ते 2018 मध्ये भारतामध्ये दिसून आलेले. तर याच्यानुसार सांगितलं गेलेलं होतं. तर वर्ल्ड एम्प्लॉयमेंट अँड सोशल आउटलुक म्हणजे विश्व नावाचं जे आहे महत्त्वाचं प्रकाशन हे ILO प्रकाशित करतं. आणि दुसरं जे आहे ते जागतिक वेतन अहवाल, ग्लोबल वेज रिपोर्ट, हे सुद्धा ह्या ILOचं एक महत्त्वाचं प्रकाशन आहे. तर हे तुम्ही गोष्टी याच्यामध्ये लक्षात ठेवणं ह्या गरजेचं आहे. ठीक आहे, निश्चितच लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघूया. 1991 नंतरच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ ही डॅश डॅशमुळे साध्य झालेली आहे. 1991 नंतरच्या काळामध्ये जी काही भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ झालेली आहे ही कशामुळे साध्य झालेली आहे तर ज्या वेळेला तुम्ही सामाजिक सेवा आहेत, सामाजिक सेवामध्ये वृद्धी झालेलीच कारण आहे का, विदेश व्यापारामध्ये वाढ झालेली आहे का, पर्यटन वृद्धी आहे का, सेवा वृद्धी आहे. तर ज्यावेळी तुम्ही सिंपलमध्ये डोकं लावता त्यावेळी तुम्हाला सिंपल गोष्टी आठवून येतात की जास्त जी आता ग्रोथ होत आहे आपली ही सेवा वृद्धीमध्ये जो काही बदल झालेला आहे म्हणजे जी वाढ होत आहे याच्यामुळे भारतीय अर्थव्यवस्थेची जी वाढ आहे ही होत आहे. तर 1991 नंतरच्या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ जी आहे ही सेवा वृद्धीमुळे झालेली आहे. कारण सेवा क्षेत्र हे असं आहे की नुसतं एकटंच नाही त्याच्यामध्ये, कारण ज्या प्राथमिक आणि ज्या द्वितीयक सेवा असतात त्यांना हातभार देण्याचं काम हे सेवा क्षेत्र जे असतं ते करत असतं. त्याच्यामुळे फक्त एका क्षेत्राशी हे निगडीत नाही आहे भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ होण्यासाठी. ठीक आहे,
तर ह्या गोष्टी तुम्ही एक बेसिक नॉलेज, बेसिक थिंग तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवणे गरजेचं आहे. तर आता आपण एक्झॅक्टली बघून घ्यायची माहिती. तर सेवा क्षेत्र जे आहे हे प्राथमिक आणि द्वितीय क्षेत्राला पूरक आर्थिक असं जे क्रियाक्षेत्र असतं हे सेवा क्षेत्रामध्ये मोडतात. म्हणजे जे प्राथमिक व्यवसाय असतील किंवा द्वितीय क्षेत्र असतील तर त्यांना पूरक आर्थिक क्रिया देण्याचं काम हे सेवा क्षेत्र करत असतं. त्याच्यामुळे भारताच्या आर्थिक जे ग्रोथ होत आहे, अर्थव्यवस्थेची जी वाढ होत आहे ती या सेवा वृद्धीच्या झालेल्या क्षेत्रामुळे जे आहे ते वाढ आपल्या दिसून येते. तसंच वितरण सेवा असेल, ग्राहक सेवा असेल, ना नफा सेवा असेल, या सुद्धा एक सेवा क्षेत्रामध्ये मोडतात. ठीक आहे. नंतर द नॅशनल अकाउंट्स नॅशनल अकाउंट काही वर्गीकरण केलेलं असतं. त्या वर्गीकरणानुसार हे सेवा क्षेत्र जे आहे ते कुठल्या अजून सेवा क्षेत्रामध्ये गोष्टी मोडतात. तर व्यापार असेल, हॉटेल असेल, रेस्टॉरंट असेल, वाहतूक असेल, साठवण असेल, दळणवळण असेल, वित्तीय सेवा असतील, विमा सेवा असतील, रिअल इस्टेट असेल, व्यवसाय सेवा असतील, सामाजिक सेवा असतील, वैयक्तिक सेवा असतील, या सगळ्या सेवांचा मिळून एक सेवा क्षेत्र बनतं नॅशनल अकाउंटच्या वर्गीकरणानुसार. तर त्याच्यामुळं भारताची जी अर्थव्यवस्थेची वाढ आहे ती वाढ होण्यासाठी 1991 नंतर हे मेनली सेवा क्षेत्र जे आहे ते कारणीभूत आहे. ठीक आहे. आता सेवा क्षेत्रामध्ये GDP मधील वाटा आपण बघूया. तर GDP मधील वाटा पूर्वी आणि सध्या किती होता. ओके, काही तुम्हाला इथं विश्लेषण दिलेलं आहे तरी लक्षात ठेवा. तर GDP मधील वाटा 1950-51 साली सेवा क्षेत्राचा होता 31.9% आणि तो आता वाढलेला आहे किती 54.3%. मग जर 100% जर तुम्ही कन्सिडर केला तर जास्तीत जास्त 54.3% हे 18-19 मध्येच आहे. तर आता निश्चितच ते काय केलेलं आहे, वाढलेलं असणार आहे. त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेमध्ये जी वाढ आहे हे निश्चितच सेवा क्षेत्रामुळे झालेली दिसून येते. नंतर रोजगार निर्मितीमधील वाटा काय होता, पूर्वी होता तो 12.4% इतका वाटा होता 1961 साली आणि सध्या जर बघायला गेलं 2011-19 आकडेवारी आहे 26.9% एवढा या सेवा क्षेत्राचा वाटा होता. निर्यातीतील जर वाटा आपण बघायला गेलो तर 10.4% हा सेवा क्षेत्राचा निर्यातीमधील वाटा होता 1960-61 साली आणि 2018-19ला किती वाटा होता 38.2%. तर हे सुद्धा टेबल जे आहेत, आता केरियन देसलेमध्ये जे काही टेबल असेल ते व्यवस्थितरित्या तुम्ही पाठ करून ठेवा. फार गरजेचे आहेत ते टेबल सुद्धा. व्यवस्थितरित्या तुम्हाला माहिती जी आहे ते टेबलच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला मिळून जाते. पण सेवा क्षेत्रामध्ये कुठल्या गोष्टी मोडतात हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं हे गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर सेवा क्षेत्राचा आता जो आर्थिक पाहणी अहवाल आलेला होता तर त्याच्यामध्ये सेवा क्षेत्रामध्ये काही गोष्टी सांगितलेल्या होत्या. 2022-23चा जो काही आर्थिक पाहणी अहवाल आहे त्याच्यामध्ये काय सांगितले गेलेलं आहे एक्झॅक्टली, तर सेवा क्षेत्राची वाढ जी आहे ती आर्थिक वर्ष 2023 मध्ये 9.1% अपेक्षित आहे, जे आर्थिक वर्ष 22 मध्ये 8.4% एवढी होती. ठीक आहे. 2023 मध्ये 9.1% अपेक्षित वाढ आहे ती आर्थिक वर्ष 22 मध्ये सांगितलं 8.4% होती 22 मध्ये. ओके. 2021 मधील सेवा निर्यात करणाऱ्या पहिल्या 10 देशांमध्ये भारताचा समावेश होता आणि जागतिक व्यावसायिक सेवा निर्यातीतील त्याचा वाटा 2015 मधील 3% वरून 2021 मध्ये 4% पर्यंत वाढलेला होता. ठीक आहे. म्हणजे व्यावसायिक सेवा याचा जो निर्यातीतील त्याचा वाटा होता 2015 मध्ये तो होता 3% आणि 2021 मध्ये तो वाढून झालेला 4%. कोविड-19च्या महामारीच्या काळात आणि डिजिटल सपोर्ट, क्लाउड सेवा आणि पायाभूत सुविधांच्या आधुनिकीकरणाच्या उच्च मागणीमुळे भूराजकीय अनिश्चिततेच्या काळात भारताची सेवा निर्यात जी होती ती लवचिक स्वरूपाची राहिलेली होती. जुलै 2022 पासून सेवा क्षेत्रातील कर्ज पुरवठ्यामध्ये 16% पेक्षा जास्त वाढ झाल्याचं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. जुलै 2022 मध्ये पासून सेवा क्षेत्रातील कर्ज पुरवठ्यामध्ये 16% पेक्षा जास्त वाढ झाल्याचे दिसून येतं आणि आर्थिक वर्ष 22 मध्ये सेवा क्षेत्रात 7.1 अब्ज अमेरिकी डॉलर थेट परदेशी गुंतवणूकचा संभागीचा ओघ जो आहे हा राहिलेला होता. ठीक आहे. म्हणजे सेवा क्षेत्रामुळेच आपली आर्थिक प्रगती जी आहे 1991 नंतर म्हणजे जे आहे ती होत आहे हे आपल्याला एक दिसून येतं. भारताचे ई-कॉमर्स मार्केट 2025 पर्यंत 18% वाढण्याचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे. हे सुद्धा सेवा क्षेत्रामध्येच मोडतं. तर ह्याच्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आपल्याला काय प्रश्न विचारला होता की 1991 नंतरच्या काळात भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ ही डॅशमुळे साध्य झाली, तर सेवा वृद्धीमध्ये झालेल्या वाढीमुळेच ही वाढ जी आहे भारतीय अर्थव्यवस्थेची साध्य झालेली आपल्याला दिसून येते. ओके. पुढचा प्रश्न बघूया. तर 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्ती कायद्याने पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिला. राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान हे संपूर्ण देशातील पंचायतीचं मजबूतीकरण करण्यासाठी सुरू केलं आणि राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान ही योजना राज्य सरकार प्रायोजित आहे. ठीक आहे. तर याचं जे उत्तर आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आहे. कारण राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान ही जी योजना आहे ही राज्य सरकार प्रायोजित नाही तर ही केंद्र सरकार प्रायोजित योजना आहे. ठीक आहे. आणि 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीने कायद्यानं पंचायत राज संस्थांना घटनात्मक दर्जा दिलेलं हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. आणि राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान हे संपूर्ण देशातील पंचायतीचं मजबूतीकरण करण्यासाठी सुरू केलेलं आहे. आता ज्यावेळी तुम्ही सहकार हा चॅप्टर वाचता इकॉनॉमिक्समधला तर त्याच्याशी रिलेटेड त्यांनी हा प्रश्न विचारलेला आहे. हा एक्झॅक्टली पॉलिटिक्समध्ये पण मोडतो आणि इकॉनॉमिक्समध्ये पण मोडतो. ठीक आहे. तर ते तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत गोष्टी कुठल्याशी कोणता लिंक कोणाशी आहे हे तुम्हाला लावता यायला पाहिजे. तर आपण एक्झॅक्टली बघूया. तर पंचायत राज मजबूत करण्यासाठी राजीव गांधी पंचायत राज
सशक्तीकरण अभियान, त्यालाच RGPSA असं देखील म्हटलं जातं. तर ही एक केंद्र पुरस्कृत योजना जी आहे ती सुरू करण्यात आली. ओके, ही योजना 7/3/2023 रोजी मंजूर करण्यात आली. कधी मंजूर करण्यात आली? 7/3/2013 रोजी. 7 मार्च 2013ला ही योजना जी आहे ती मंजूर करण्यात आली. पंचायती राज मंत्रालयाची पूर्वीची योजना पंचायत महिला एवं युवा शक्ती अभियान, त्यालाच PMESY असं म्हटलं जातं. राष्ट्रीय ग्राम स्वराज्य योजना RGSY, पंचायत अनुसूचित क्षेत्रांचा विस्तार कायदा पेसा आणि एम्पॉवरमेंट आणि उत्तरदायित्व प्रोत्साहन योजना PEAIS आणि ई पंचायत आणि राज्यांना संसाधन समर्थन RSS 2013-14 पासून ह्या RGPSAच्या योजनेमध्ये काय केले आहेत? समाविष्ट केले गेलेले आहेत. RGPSA म्हणजे राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानामध्ये कुठल्या योजनेचा समावेश करण्यात आला? तर पंचायत महिला एवं युवा शक्ती अभियान PMESY, राष्ट्रीय ग्रामीण स्वराज्य योजना RGSY, पंचायत अनुसूचित क्षेत्रांचा विस्तार कायदा पेसा, एम्पॉवरमेंट आणि उत्तरदायित्व प्रोत्साहन योजना PEAIS आणि ई पंचायत आणि राज्यांना संसाधन समर्थन RSS 2013-14 पासून ज्या आहेत ह्या RGPSA योजनेमध्ये ज्या आहेत त्या समाविष्ट करण्यात आल्या. म्हणजे राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानामध्ये यांचा समावेश करण्यात आला. तर हे सुद्धा तुम्ही लक्षामध्ये ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर RGPSAची उद्दिष्ट काय आहेत तर ते सुद्धा तुम्हाला माहीत असू देत. तर पंचायती आणि ग्रामसभाची क्षमता आणि परिणामकारकता वाढवणे, पंचायतीमध्ये लोकशाही निर्णय क्षमता आणि उत्तरदायित्व सक्षम करणे आणि लोकांच्या सहभागास प्रोत्साहन देणं, ज्ञान निर्मिती आणि पंचायतीच्या क्षमता वाढवण्यासाठी संस्थात्मक रचना मजबूत करणं, पंचायतींना अधिकार आणि जबाबदारीच्या हस्तांतरणास प्रोत्साहन देणं आणि संविधान पेसा कायद्याच्या आत्म्यानुसार. ठीक आहे. पंचायत व्यवस्थेतील लोकसहभाग, पारदर्शकता आणि जबाबदारीचे मूलभूत व्यासपीठ म्हणून प्रभावीपणे कार्य करण्यासाठी ग्रामसभांना बळकट करणं, पंचायत अस्तित्वात नसलेल्या भागात लोकशाही स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करणं आणि मजबूत करणं, पंचायतीची स्थापना ज्या संवैधानिकदृष्ट्या अनिवार्य फ्रेमवर्क केली जाते ती मजबूत करणं, अशी या RGPSA योजनेची काय उद्दिष्ट आहेत. म्हणजे राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानाची जी आहेत ती उद्दिष्ट आहेत. तर हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. उद्दिष्ट सुद्धा तुम्हाला कधी कधी विचारतील तर ते सुद्धा उद्दिष्ट सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. तर RGPSAच्या योजनेमध्ये एकूण 2 घटक जे असतात ते समाविष्ट असतात. कुठले 2 घटक? एक म्हणजे राज्य योजनामध्ये समाविष्ट करावयाचे उपक्रम आणि दुसरा म्हणजे नॅशनल प्लॅन फॉर टेक्निकल असिस्टन्स NPT अंतर्गत जे असणार ते उपक्रम. एकूण ह्या 2 घटकांचा ह्या RGPSA योजनेमध्ये समावेश असतो. राज्य योजनामध्ये समाविष्ट करायचे उपक्रम आणि नॅशनल प्लॅन फॉर टेक्निकल असिस्टंट अंतर्गत होणारे उपक्रम. नंतर या RGPSA अंतर्गत निधी कसा दिला जातो तर राज्य योजनासाठी RGPSA निधी अनुक्रमिक केंद्र आणि राज्य सरकारांद्वारे 75-25 शेअरिंग आधारावरती जो आहे तो असतो. म्हणजे 75-25चं शेअरिंग असतं या योजनेसाठी राबवण्यासाठी. म्हणजे 75% खर्च हा केंद्राने करायचा, 25% खर्च हा राज्यांनी करायचा. मात्र राबवतो योजना कोण? केंद्रच राबवतं, लक्षात ठेवायचं आहे. आणि ईशान्येकडील राज्यासाठी हे प्रमाण जास्त ते 90% केंद्र सरकार करेल आणि 10% ईशान्येकडची राज्य करतील. अशा प्रकारे याचा निधी जो असतो हा दिला जातो. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं याच्यामध्ये गरजेचं आहे. ठीक आहे. तर याचं उत्तर काय आहे बघा. तर 73 आणि 74 घटना दुरुस्ती पंचायत राज संस्थांना घटनांमध्ये दर्जा दिला का? निश्चितच दिला. राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियानाने संपूर्ण देशातील पंचायतीचे मजबूतीकरण सुरू केलं, निश्चितच केलं गेलं. आणि राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान योजना राज्य सरकार प्रायोजित आहे का? नाही, तर ती केंद्र सरकार प्रायोजित आहे. तर हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आणि आपल्याला काय विचारले की बरोबर विधान कुठले ते विचारलेले, त्याच्यामुळे यातलं अ आणि ब विधान जे आहे ते बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूया. मनी मार्केट म्हणजे काय? अतिशय सुंदर प्रश्न होता, बेसिक स्वरूपाचा प्रश्न होता. ज्यांनी वित्तीय बाजार हा चॅप्टर वाचलेला असेल अर्थशास्त्र या पुस्तकातला तर त्यांना हा प्रश्न इमिजिएटली सुटलेला असेल. तर मनी मार्केट म्हणजे काय तर याचं तुम्हाला डायरेक्ट उत्तर सांगून देतो. तर याचं उत्तर आहे ज्या बाजारात अल्प मुदतीची निधी कर्जे घेतली जातात आणि कर्जे दिली जातात त्याला मनी मार्केट असं म्हटलं जातं. मनी मार्केट याला मराठीमध्ये शब्द आहे नाणे बाजार. काय शब्द आहे याला? नाणे बाजार असा शब्द आहे मनी मार्केटला. ठीक आहे. तर इथं फक्त त्याने डायरेक्ट मराठीतच विचारले. जर नाणे बाजार विचारला असता तर तुम्हाला डायरेक्टली जमलं असतं, पण मनी मार्केट तर इथं तुम्ही गोंधळून गेला असता तर तुम्हाला प्रश्न सुटला नसता. ठीक आहे. तर मनी मार्केट म्हणजे काय? ज्या बाजारात अल्प मुदतीची निधी कर्जे घेतली जातात आणि कर्जे दिली जातात त्याला मनी मार्केट असं म्हटलं जातं. तर मनी मार्केट नाणे बाजार. तर बघा, सर्व बँक व्यवहार आणि 13 महिन्यांपेक्षा कमी मुदतीचे म्हणजेच अल्प मुदतीचे व्यवहार या नाणे बाजारात म्हणजे मनी मार्केटमध्ये होत असतात. ठीक आहे. सर्व बँक व्यवहार आणि 13 महिन्यांपेक्षा कमी मुदतीचे व्यवहार म्हणजेच अल्प मुदतीचे व्यवहार जे असतात हे नाणे बाजारामध्ये होत असतात. मनी मार्केटमधील व्यवहारासाठी जी साधने वापरली जातात त्यांना पत्रे म्हणजे पेपर्स आणि किंवा बिले असं म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? पत्रे किंवा बिले असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. मनी मार्केटमध्ये काय केलं जातं? जे व्यवहारासाठी जी साधने वापरली जातात काय म्हणतात? पत्रे किंवा बिले असं म्हटलं जातं. आता नाणे बाजाराचे काही प्रकार आपल्याला सांगता येऊ शकतात. एक म्हणजे मागणी देय, सूचना देय किंवा मुदत देय बाजार. म्हणजे बँक ते बँक व्यवहार ज्या नाणे बाजारात होतात त्याला म्हणतात मागणी देय, सूचना देय किंवा मुदत देय बाजार. दुसरा आहे शासकीय नाणे बाजार. शासन ते गुंतवणूकदार व्यवहार ज्या नाणे बाजारामध्ये होतात
त्याला म्हटलं जातं शासकीय नाणे बाजार. शासन ते गुंतवणूकदार व्यवहार होतात त्याला शासकीय नाणे बाजार असं म्हटलं जातं. आणि औद्योगिक नाणे बाजार म्हणजे काय, उद्योग ते गुंतवणूकदार व्यवहार जिथे होतात, ज्या नाणे बाजारात होतात त्याला म्हणतात औद्योगिक नाणे बाजार. तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता चार्ट स्वरूपामध्ये तुम्हाला सांगतो. एक असतं ते कॅपिटल मार्केट असतं, त्याला भांडवली बाजार म्हणतात. आणि एक आहे नाणे बाजार, त्याला मनी मार्केट म्हणतात. ठीक आहे. मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केटमध्ये काय फरक आहे, तर मनी मार्केटमध्ये जे होणारे व्यवहार असतात ते असतात अल्पकालीन, आणि कॅपिटल मार्केटमध्ये होणारे व्यवहार असतात ते दीर्घकालीन असतात. मनी मार्केटसाठी साधनं आपण वापरतो बिले किंवा पत्रे, आणि कॅपिटल मार्केटसाठी साधनं आपण वापरतो शेअर किंवा रोखे. मनी मार्केटमध्ये जोखीम ही कमी असते, मात्र भांडवली बाजारामध्ये जोखीम ही जास्त असते. मनी मार्केटमध्ये परतावा हा कमी मिळतो, भांडवली बाजारामध्ये परतावा हा जास्त मिळतो. मनी मार्केटमध्ये नाणे बाजारामध्ये तरलता असते ती जास्त असते, इकडे तरलता कशी असते, कमी असते. बाजारभिमुखता इकडे अल्प असते, मात्र भांडवली बाजारामध्ये बाजारभिमुखता ही जास्त असते. मग नाणे बाजार कंट्रोल करतं RBI, नियामक संस्था आहे RBI, आणि भांडवली बाजार कंट्रोल करतं SEBI, RBI, IRDAI आणि PFRDA. या सगळ्या संस्था आहे भांडवली कॅपिटल मार्केट जे असतात याच्या नियामक संस्था असतात. ठीक आहे. तर हे तुम्हाला एक ढोबळमानाने एक बेसिक जो फरक आहे मनी मार्केटमध्ये आणि कॅपिटल मार्केटमध्ये, नाणे बाजारमध्ये, भांडवली बाजारमध्ये, त्यासाठी हा चार्ट तुम्हाला उपयुक्त ठरतो. त्याच्यामुळे चार्टसुद्धा हा तुम्ही लिहून घेऊ शकता. ठीक आहे. तर अशा प्रकारचं याचं विश्लेषण आपल्याला सांगता येईल. तर काय प्रश्न आपण बघितला होता, तर मनी मार्केट म्हणजे काय, ज्या बाजारात अल्प मुदतीची निधी कर्जे घेतली जातात त्यांना म्हणायचं मनी मार्केट. ठीक आहे. म्हणजे अल्प मुदतीची निधी कर्जे घेतली जातात आणि कर्जे दिली जातात त्याला म्हणायचं मनी मार्केट म्हणजे नाणे बाजार. पुढचा प्रश्न बघूया. संपूर्ण ग्रामीण स्वरोजगार योजना केवळ डॅश डॅशद्वारे राबवली जाते. आता इथं संपूर्ण ग्रामीण स्वरोजगार योजना, आता रोजगार निर्मिती म्हणजे दारिद्र्य निर्मूलन जी विषयीच्या योजना आहेत त्याच्याशी रिलेटेड हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. तर संपूर्ण ग्रामीण स्वरोजगार योजना ही केवळ डॅश डॅशद्वारे राबवली जाते. आता तुम्ही इथं कन्फ्यूज झालेला असाल, सार्वजनिक आणि खाजगी भागीदारी, वित्त मंत्रालय केंद्र सरकार, वित्त मंत्रालय राज्य सरकार, पंचायती राज संस्था, कारण तुम्ही याला पॉलिटीशी रिलेटेड याला तुम्ही केलेला असेल. ठीक आहे. तर एक्झॅक्टली त्यांनी विचारले की ही योजना जी आहे संपूर्ण ग्रामीण स्वरोजगार योजना ही केवळ कोणाद्वारे राबवली जाते, असा प्रकारचा हा प्रश्न जो आहे तो विचारलेला आहे. तर याचं जे करेक्ट उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1, पंचायत राज संस्थामार्फत ही संपूर्ण ग्रामीण स्वरोजगार योजना जी आहे ही राबवली जाते. लक्षात ठेवायचं आहे. तर भारत सरकारने ग्रामीण भागातील गरीब लोकांना फायदेशीर नोकऱ्या आणि अन्न देण्यासाठी संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, त्याला सार्वत्रिक ग्रामीण रोजगार कार्यक्रम असं देखील म्हटलं जातं, तयार केली. या कार्यक्रमाद्वारे गरिबीच्या उंबरठ्याखाली असलेल्या व्यक्तींना सरकार वेतन आणि अन्नधान्य जे आहे ते वितरित करत असतं. ग्रामीण भागातील निराधार लोकांना उत्पादक रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारत सरकारने ही विकसित केलेली एक योजना आहे, जी की पंचायती राज संस्था PRI या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी जबाबदार होत्या. ठीक आहे. म्हणजे पंचायत राज संस्थेमार्फत ही जी योजना आहे संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना जी आहे ह्याची नियामक संस्था म्हणजे पंचायत राज संस्थेमार्फतच हे राबवली जाते योजना. नंतर 25 सप्टेंबर 2001 रोजी रोजगार हमी योजना म्हणजे EAS, ठीक आहे, एम्प्लॉयमेंट अश्युरन्स स्कीम त्याला म्हटलं जातं, जी की 2 ऑक्टोबर 1993 सुरू केलेली होती. आणि जवाहर ग्राम समृद्धी योजना JGSY जी 25 सप्टेंबर 2001 ला सुरू केलेली होती. या दोन योजनांना एकत्रित करून संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना जी आहे ही संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना जी आहे ही सुरू करण्यात आली किंवा स्थापन केली गेली. ओके. म्हणजे हा कार्यक्रम जो आहे तो सुरू करण्यात यासाठी EAS म्हणजे रोजगार हमी योजना आणि जवाहर ग्राम समृद्धी योजनाचे एकत्रीकरण केलं गेलं. ग्रामीण भागात राहणाऱ्या गरिबांना रोजगार आणि अन्न उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा एक उपक्रम स्वयंलक्ष्य स्वरूपाचा आहे. म्हणजे रोजगार द्यायचं आणि अन्न पण द्यायचं यासाठी ही संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना जी आहे ती सुरू करण्यात आलेली होती. त्याच्यानंतर ही योजना 2 फेब्रुवारी 2006 पासून कार्यान्वित असलेल्या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये काय केली, वर्ग केली. आधी होती संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना, त्याच्यानंतर ही 2 फेब्रुवारी 2006 पासून काय झाली, या राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये वर्ग करण्यात आली आणि 1 एप्रिल 2008 रोजी हे विलिनीकरण जे आहे ते संपूर्णपणे पूर्ण झालेलं होतं. ठीक आहे. तर अशा प्रकारचा हा प्रश्न होता, अतिशय सोपा प्रश्न होता. जर व्यवस्थित तुम्ही गोष्टी वाचल्या असतील तर ह्या गोष्टी तुम्हाला लक्षामध्ये ठेवून येऊन जातात. तर संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना केवळ डॅशबोर्डद्वारे राबवली जाते, तर पंचायत राज संस्थाद्वारे जे आहे हे राबवली जाते. ओके. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा. आता इथं बघा, इथं वित्त मंत्रालय विचारलंय, केंद्र सरकार विचारलंय, तर नाही, फक्त केंद्र सरकार असतं तर गोष्ट वेगळी होती. पण संपूर्ण ग्रामीण स्वरोजगार योजना जी आहे ती पंचायत राज संस्थेच्या माध्यमातूनच जी आहे ती राबवली जाते. तर ह्या गोष्टी तुम्हाला माहीत असणे हे गरजेचं आहे याच्यामध्ये. ओके. तर अशा प्रकारचा हा प्रश्न होता. आय होप तुम्हाला सगळे 5च्या 5 प्रश्न जे असतील समजले असतील. नक्कीच तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात पुढच्या व्हिडिओ सेशनमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग गाईज अँड ऑल द बेस्ट.